आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐक माझं एक मिनिट. ऐक चल ये ऐक माझं मनू. कुठे आणलेस तू? हे काय आहे? कोणाचं घर आहे मनू? ट्रस्ट मी. कोणाचं घर आहे अंकित? हे बघ तुला खरंच सांगतो. अंकित हात सोड. मनू ऐक माझं. कुठे घेऊन आलास आणि हे काय? सोड मला. मनू ऐक, मी जे काय करतो ना ते तुझ्या भल्यासाठी करतो. ऐक माझं, ट्रस्ट मी. काय भल्यासाठी? काय भल्यासाठी करतोयस? ती सावी दिसली होती मला, तिला न भेटू देता ओढत इथे घेऊन आलास मला. तुला माहितीये ना ती सावी माझ्यासाठी शेवटचा होप आहे. माहितीये ना तुला माझी मेमरी परत यायला नकोय. मला माहितीये. मनू असं काही नाहीये. माझी पण इच्छा आहे की तुझी मेमरी परत यावी. अगं पण ऍट व्हॉट कॉस्ट? काही होऊ शकतं. तुला चक्कर आली असती, काय झालं असतं तर. हे बघ तुला ट्रीटमेंटची गरज आहे म्हणून मी ताबडतोब तुला इकडे डॉक्टरकडे घेऊन आलोय. डॉक्टर काही नाही, मला ट्रीटमेंटची गरज नाहीये. मला सावीला भेटणं गरजेचं आहे. कळतंय तुला? मनू तुला ट्रीटमेंटची गरज आहे. 6 वर्ष मी काय केलं माझं मला माहितीये. ऐक माझं, ट्रस्ट मी. डॉक्टर मला काही झालं नाहीये. मला ट्रीटमेंट नकोय. मला सावीला भेटायचं. कळतंय तुला? डॉक्टर ऐका ना. डॉक्टर सुशांत आहेत का? ते बाहेर नाही गेलेत. अंकित ऐक म्हणून माझं, हे बघा ट्रीटमेंटची अर्जंट गरज आहे. नाही म्हणून 2 मिनिट ऐक. तू ऐक माझं. मी सांगतो तुझ्या भल्यासाठी करतो मी ते काय. म्हणून प्लीज ऐक माझं. काय प्रकार आहे हा? सस्पेंडेड बेवडा कलेक्टरच्या बंगल्यावर सहकुटुंब पंगत करतोय. याचं कुटुंब तोडलं आपण आणि आता हे काय नवीन कुटुंब जोडतोय. डायरेक्ट कलेक्टर. नाही हे परवडणार नाही आपल्याला. यांच्यात नेमकं सुरू तरी काय आहे? आधी सांगणार भांडण आहे, आता काहीतरी भलतच ऐकतोय काय? साहेब आपल्यापर्यंत माहिती उशिरा पोचली. आदल्या रात्री हिरोईनच्याच घरी होता विथ फॅमिली. काहीतरी झोलय हे नक्की. त्यांची पोरं एकाच वर्गात आहेत. त्यांच्या हट्टापायी तर केलं नसल. हा डेंजरचा सिग्नल आहे. आपल्या डोळ्यात धूळ फेकतायत हे दोघं. ती तिच्या भूतकाळाबद्दल माहिती काढायला सांगितली होती, त्याचं काय झालं? आपली माणसं मागावर आहेत. समजलं की कळवतो साहेब. वेग पाहिजे आपल्याला. तुमचा टाइम सुरू होतोय आता. एकदाच सांगणारा, दहशत आमची, जबाबदारी तुमची. चल बेटा खाऊन घे. साऊ असं करू नकोस. चल खा. नको. आजचे शब्द सांग बरं. फिल. आणि त्याच्या पुढे फिल साबण. अगं फिल साबण नाही, फिल सॉफर. सावी फिल सोफर नाही, फिलॉसॉफर. फिलॉसॉफर म्हणे. ए बाई हे बघ, हे असले मोठे मोठे शब्द मला काही येत नाही. लहान लहान तेवढंच शिकवत जा. चल खाऊन घे. ओहो शकू, हे काय बघ. पण मी काय म्हणते सरे, ही आजीबाई लवकर कशी काय उठली ग? अगं उठायला कसलं, रात्रभर झोपलीये कुठं. रात्रभर बडबड करत होती. शाळेचं नाव घे, आरोचं नाव घे. आमची शाळा आहेच तशी मज्जा करण्यासारखी. आणि आरोह काय म्हणतो माहितीये का? मंगल अगं पोहे आणखी. हे घे. मला पण ना आरो विषय काहीतरी सांगायचे. अगं आज आरोला ना लस द्यायला घेऊन जाणार आहेत. बर तुला कसं माहिती?
मला ते रेसिपीचं विचारायचं होतं ना, त्यामुळे मी साधनाताईंना फोन केला होता. तेव्हा त्या सांगत होत्या की त्याला आज लस द्यायला घेऊन जाणार आहेत म्हणून. हे काय आज आरोह नाहीये म्हणजे शाळेत कंटाळा येणार. साऊला लस दिली काय का आपण? नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही म्हणून विचारते. तिची एक वॅक्सिन द्यायची राहिली आहे, पण मला वेळच मिळत नाही. बघू वेळ मिळाल्यावर. मी काय म्हणते सरू, अगं पण तू आजच वेळ काढ की. हे काम मला वाटतं आजच करून टाक ना. म्हणजे काय आहे, तिला लस आपण आजच देऊन टाकू. अगं बघितलं ना वातावरण किती बदलतंय, कसल्या कसल्या साथी येतात, भाई काय काय कानावर येतंय. हाय का नाही मामी? मंगल म्हणते ते बरोबर आहे. अगं लहान मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मी काय म्हणते, आरोवात जाणारच आहे का नाही, तिथंच तू पण सावीला घेऊन जा. म्हणजे वेगळा खटाटोप करायची गरज नाही. काय मंगल? आणि कसं आहे ना, दोन्ही पोरांना सोबत पण होईल ना. आई तू कर ना धनंजय काकांना फोन प्लीज प्लीज. बघू, एक काम करूया, घेऊन जाते मी हिला वॅक्सिन द्यायला. मी आले सर रेडी होऊन. धनंजयला कळवतो आम्ही पण वॅक्सिन घ्यायला येतो. जमलं तर तिथेच कामाचं बोलू. आता पुन्हा एकदा एक नवीन संधी मिळाली दोघांना भेटण्यासाठी. तुम्हाला सांगू का मामी, ह्या दोघांचं ना चांगलं जमणार आहे बघा. हळूहळू का होईना पण गाडी पुढे चाललेली. शेवटी स्वभाव पण एकसारखेच आहेत ना, हट्टी. लाखातलं एक बोललीस बघ. तुम्हाला सांगू का मामी, साधनाताई पण लय खटाटोप करतात हो धनंजयच्या लग्नासाठी. पण ही दोघं पण ना भूतकाळाची ओझी काय खाली उतरायला तयारच नाहीत बघा. आता मला काय वाटतं माहितीये का, ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी ना आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजे. काय म्हणताय? हा साधनाताई, पटतंय ना तुम्हाला? अहो ह्या दोघांना भूतकाळातून बाहेर काढण्यासाठी आता आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजे. अहो कामानिमित्त भेटत हो ही दोघं, पण आता ना वेगळं कारण काहीतरी पाहिजे ह्यांना भेटण्यासाठी. कसं आहे माहितीये का, ह्यांच्या भेटीगाठी वाढल्या का नाही ती गोष्टी आपोआपच पुढे सरकतील बघा. तुम्ही काय म्हणताय? हा हा, परांजपे क्लिनिक का? आहे बरोबर. हा हा, आले आले, ठेवते बर का. सरू, अगं त्या साधनाताई आहेत ना, त्यांचा फोन आला होता आता. त्या म्हणत होत्या सावीला ते परांजपे क्लिनिक आहे का नाही तिथं घेऊन जा. ते लहान मुलांचे डॉक्टर आहेत ना ग, चांगले डॉक्टर आहेत म्हणे. अच्छा, लतिकाने पण मला एक डॉक्टर सांगितलेत, पण बघू मग मी परांजपे डॉक्टरकडे जाते. तसंही धनंजय यांच्याकडे पण माझं काम आहे. हा कोणाचा मेसेज आहे ग? अगं धनंजय यांचा मेसेज आहे. मी म्हटलं तुला ऑफिसचं माझं महत्वाचं काम आहे. बरं सरू, ते फोनचं काय ते जरा बघ बाई. ते दुरुस्ती काय कंप्लेंट काय करायचं ते करून टाक. अगं ते मोबाईल चालू आहे म्हणून बरं आहे. आपल्या कलेक्टरचं घर म्हणल्यानंतर फोन चालू नको वे. बरं ठीक आहे, मी बघते. हा, झाली का तयारी सगळी? हो, तयारी काय करायची, वॅक्सिन घ्यायला तर चाललोय. सुंदरी घेऊन येणार आहे सावीला वॅक्सिन घ्यायला. हो, माझं झालं त्यांच्याशी बोलणं. माझं जरा काम होतं म्हणून त्यांना कॉल. सावी पण येते? हो का? बरं झालं, नाहीतर मी तिथे एकटा बोरच झालो असतो. आणि मामा तुम्ही काय रेग्युलर शर्ट घातले? मग अरे आपण लग्नाला जात नाहीये, वॅक्सिन घ्यायला जातोय. बाबा सावी आणि सावीची आई पण येणार आहे ना?
दिसे तशी माझे पण बाबा छान वाटले पाहिजे. हे घ्या शर्ट. आरोह, चांगलं वगैरे सगळं ठीक आहे, पण मोर इम्पॉर्टंटली मनाने चांगलं असायला हवं. हो माहितीये. आता घालाय शर्ट. आरू चल शर्ट घाल. मला सांग, सुंदरी मावशी तुला खूप आवडते का रे? हो खूप आवडते, पण बाबा तिच्याशी उगीच सारखे भांडत असतात. अरे भांडू देत, पण मला मनोमन खात्री आहे धनंजय आणि सुंदरी हे दोघंच एकमेकांसाठी योग्य जोडीदार आहेत. आणि मंगलताई बरोबर बोलताय, या दोघांनी आता त्यांचा भूतकाळ मागे सोडायला हवा. चला तयार झालास ना? चला झालं आता. बस खुश, हॅपी. निघूया. चल तुला बघतो. चल. आहे मी येते का? हा हा निघा. आपल्या सुंदरी आणि धनंजयने एकदा का मनावर घेतलं ना की माझ्या मनावरचं लय मोठं ओझं कमी होणार आहे बघा. पण अजून तरी काही तशी चिन्ह दिसत नाही. तो आता आपण म्हणलोय की आज ही दोघं भेटणार आहेत, पण भेटल्यानंतर सुद्धा ह्यांच्या कामाच्याच गप्पा होणार आहेत. होय ग. हे बघ, तुला लय घाई असती बघ. अगं ती काय 16-17 वर्षाची पोर आहे वय. शाणी सुरती आहे ती. जरा येते की त्यासली. धीरानं, जरा धीरानं घे, सगळं नीट होईल बघ. ह्या वेळेला मी अजिबात कसलीच घाई करणार नाही, पण दमादमानं का व्हायना मी ह्यांची गाडी पुढे ढकलत राहणार आहे बघा. मामी तुम्हाला माहितीये का, साधनाताई म्हणत होत्या आता आरोहचा वाढदिवस आलाय. अरे वा, परत एकदा भेटायची संधी. ते काय म्हणत होतीस वाढदिवसाचं? अहो मी नाही, साधनाताई म्हणत होत्या आता आरोहचा वाढदिवस आलाय. आता ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या चौघांनाच कुठेतरी आपण पिकनिकला पाठवायचं का? आणि एक भेटण्याची संधी चांगली आहे ही. मोबाईल दे ना, बसून बसून कंटाळा आलाय. सावी मोबाईल नाही. हा शांत बस. आई प्लीज दे ना, मी पझल खेळते, गेम नाही खेळत. सावी नाही, शांत बस. आई प्लीज दे ना गो. थोडाच वेळा, गेम नाही खेळायची. अगं बाबा फोन द्या ना, मोबाईल. अरे नाही नको, तू बस थोडा थांब, आता येईल आपला नंबर. थांब प्लीज बाबा द्या ना, बोर होत आहे. अरे प्लीज नाही नाही, प्लीज बाबा द्या ना. बरं ठीक आहे, मग गेम वगैरे काही खेळायचं नाही, कळलं? आई ते बघितले काका, तुम्ही पण या ना. मी पण काढतो. मावशी इकडे बघा. आरोह किती छान आलेत ना फोटो. हो, मी माझ्या फ्रेंड शकुला पाठवते. म्हणजे तुझी मोठी आजी ना? हा माहितीये मला. हा मी पण माझ्या आजीला पाठवतो. कॉल केलेला कोणी पेशंट आहेत का? हा तिथे आहेत, त्यांची नावं लिहून घ्या. चला वॅक्सिन कार्डवरती नाव लिहून घेऊया.
मुलांनो, फर्स्ट नेम सांगा तुमचं. आरोह. आणि तुझं बाळा? सावी. तुमचं नाव काय आहे सर? धनंजय. आणि तुमचं नाव? सुंदरी. सर तुमचं आडनाव काय म्हणाला? देसाई. चला दोन्ही मुलांना आत घेऊन या. ओके. आरोह चला द्या, इथे फोन द्या. पोरं किती खुश आहेत ना, आणि जोडी पण शोभती का नाही? प्रश्नच नाही. पण दोघं बी लय हट्टी आहेत. त्यांची मनं जुळायला पाहिजेत नाही. मग बघ आपण होऊन आपल्याला सांगतील ते, पण तोवर जरा आपल्याला धीर धरायला पाहिजे. जुळणार जुळणार, ह्या वेळेला नक्की जुळणार. माझं तर मनच सांगते बाई. मी तर 21 सोमवारचं व्रतच करणार आहे. देवाला नवसच बोलले बाई मी आधीच. मंगल अगं किती घाई तुला. अहो घाई करायला पाहिजे मामी. वय कोणासाठी थांबतंय बाई वाढायचं. मी तर ना साधनाताईंकडे लवकरच विषय काढणार आहे. त्यांची पण साथ आहे बरं का आपल्याला. फक्त का नाही आपण आता ह्या दोघांना भेटवण्यासाठी ना जोरदार प्रयत्न करायला पाहिजे बघा. येस, जोरदार, पॉवरफुल. या बसा इथे. बाळानो, आरोह. काय नाव तुझं? आरोह. आणि तुझं? सावी. सावी. छान. मग आज इंजेक्शन देणार म्हणजे दोघांनाही खाऊ मिळणार ना? कोणता खाऊ आवडतो तुम्हाला? आईस्क्रीम. आईस्क्रीम? दोघांना पण? हो. अरे वा, छान. त्या दोघांना बघून असं वाटतं की जुळेच आहेत. बरं चला आता. डॉक्टर काका, खूप दुखेल का? इतुस मुंगी चावल्यासारखं. आणि तुम्ही दोघे शूरवीर आहात ना, आणि आई बाबा आहेतच की सोबत. या तू ये बेटा. तुम्ही या. घाबरू नको सारह, काही नाही होत. जर तुझी जमतील ना तर तुला पण बघ कसं दुखेल. मी नाही एवढी घाबरत, कारण मला सवय. मला पण सवय आहे. आरोह. काय नाव तुझं? आरोह. आरोह. मग अवरोह कुठे आहे? नाही माहित, घरी गेल्यावर आई बाबा सांगतील. झालं 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 झालं. इथे हे बघ झालं 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 झालं. गुड बॉय. मी इथेच हळू हळू. ये बेटा तू. हळू हळू. तुम्ही या. वन टू 10 काउंट कर. हळू. कसं आहे ना, मुलींसाठी त्यांचा बाबाच हिरो असतो. तो जवळ असला की त्या कशालाच घाबरत नाही. काय बेटा, काय नाव तुझं? सावी. आता किती वेळ सांगायचं तुम्हाला? सॉरी. सावी, आता पटकन इंजेक्शन घ्यायचं, चटकन नीट व्हायचं आणि जायचं मामाच्या आत. सावी. करेक्ट. हो गया. चला पळा आता. बसा.
आता घरी गेल्यावर बर्फाने शेक द्या आणि जर दुखलं किंवा ताप वगैरे आला तर हे मेडिसिन द्या. ओके. डॉक्टर पेमेंट बाहेर सिस्टरकडे द्या. ओके. थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. बट नॉट वेलकम. डॉक्टरकडे येण्याची वेळ येऊ नये. आणि हा, आई बाबांना त्रास नका देऊ दंगा करून. या आता. डॉक्टर. हा सॉरी पण एक गोष्ट बोलायची होती. हा बोला. आम्ही दोघं नवरा बायको नाही आहोत. आम्ही फक्त कलिग्ज आहोत. सॉरी. आय एम रिअली सॉरी. मला वाटलं तुम्ही नवरा बायकोच आहात. आय एम रिअली सॉरी. नाही, इट्स ओके, इट्स ओके.